नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, 12वी बोर्ड परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना सर्वात कठीण जाणारा विषय म्हणजे इंग्रजी. या इंग्रजी विषयाच्या संदर्भात विद्यार्थ्यांना नेमका अभ्यास कसा केला पाहिजे किंवा अभ्यास करायचा तर तो काय करायचा आणि कुठून सुरू करायचा हे विद्यार्थ्यांना प्रॉपर न समजल्याने ह्या विषयाकडे आपण दुर्लक्ष करत राहतो आणि हे विषय अधिक अवघड बनत जातो. म्हणून हा विषय आपल्याला सोपा करायचा असेल तर तो आपल्या मातृभाषेतून आणि आपल्या पद्धतीने समजून घ्यावा लागेल. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून आणखी काही बदल करू शकतो, थोडंसं अजून स्टडी वाढवू शकतो. पण समजत नाही तोपर्यंत तुम्हाला ते शक्य नाही. ते समजण्यासाठीच आपण इंग्रजीची एक सिरीज सुरू केलेली आहे की नेमकं अभ्यास करायचा तर काय करायला हवा आणि तो कसा करायला हवा. याच्या संदर्भात मी 2 व्हिडिओ यापूर्वी अपलोड केले आणि हा तिसरा व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये इंग्रजी विषय अभ्यासण्यापूर्वी विद्यार्थ्याने बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केला तर त्यांना इंग्रजी अभ्यासायचं काय हे कळतं. म्हणून इंग्रजीची प्रश्नपत्रिका घ्या आणि ह्या प्रश्नपत्रिकेत स्टेप बाय स्टेप एक एक प्रश्न पाहत जा आणि तो पाहिलेला प्रश्न समजून घ्यायचा. म्हणजे आपल्याला परीक्षेत काय करायला सांगतायत ते कळेल आणि त्याप्रमाणे काहीतरी ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करता येईल. तर मित्रांनो, उद्देश तोच आहे, व्यवस्थित पहिलं आपल्याला समजावं काय सांगितले आणि मग ते व्यवस्थित पेपरमध्ये लिहावं. तर पहिलं काम आपण हे करतो आहे की विचारलेला प्रश्न समजून घेणं. लिहायचं काय ते आपण नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. पण पहिलं काय विचारलं आहे हे समजून घ्यावं लागेल. तर त्यासाठी आपण जाऊयात प्रश्नपत्रिकेत. प्रश्नपत्रिकेमध्ये पहा, सेक्शन फर्स्ट जो दिलेला आहे त्यामध्ये क्वेश्चन पहिला ए दिलेला आहे आणि त्यामध्ये इथं दिले रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटी गिवन बिलो. तर हे वाचून समजून घेण्याची आपल्याला गरज आहे का? नाही. इथं आपला प्रश्न नाही, आपल्याला प्रश्न दिलेला आहे तो समजून घ्यायचा आहे आणि तो दिला आहे ॲक्टिव्हिटी 1 पासून आपली प्रश्नपत्रिका स्टार्ट होते. मग A1 ॲक्टिव्हिटीमध्ये विचारले चूज अँड रिराईट द 2 करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. काय प्रश्न विचारला समजला का तुम्हाला? तो समजला तर काय करायचं हे कळेल. मग हे वाक्य तुम्ही लिहून घ्या. A1 ॲक्टिव्हिटीमध्ये असा प्रश्न विचारला जातो, चूज अँड रिराईट. चूज करायचं म्हणजे निवडायचं आणि रिराईट म्हणजे पुन्हा लिहायचं. म्हणजे आपल्याला कळलं की त्यांनी काय करायला सांगितले. खाली दिलेल्या वाक्यांमधले 2 करेक्ट स्टेटमेंट, 2 बरोबर स्टेटमेंट, 2 बरोबर वाक्य. खाली दिलेल्या 4 वाक्यांमधले 2 वाक्य बरोबर आहेत. ती बरोबर असलेली करेक्ट असलेली 2 वाक्य निवडायची आणि ते पुन्हा लिहायची आहेत. हे तुम्हाला कळलं. तर हे समजणं फार गरजेचं आहे. मी सांगतो की तुम्ही प्रश्न पहिला समजून घ्या, वाचून कळला पाहिजे ना आपल्याला काय करायला सांगितलं. दुसऱ्या ॲक्टिव्हिटीकडे जाऊयात. दुसरी ॲक्टिव्हिटी काय म्हणते? द रायटर डेव्हलप अँड इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स ड्युरिंग ही स्टे इन मुंबई. हा डायरेक्ट विचारलेल्या पॅरेग्राफला प्रश्न आहे, तो आपल्याला आता सध्या गरजेचा नाही. तिसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये विचारलं आहे पॉईंट आऊट द क्वालिटीज. हां, हे समजून घ्यावं लागेल. हे काय म्हणत आहेत? पॉईंट आऊट द क्वालिटी म्हणजे काय? ज्या पॅरेग्राफमध्ये जो रायटर दिलेला असेल त्याच्या काही क्वालिटी, त्याचे काही गुण आपल्याला पॉईंट आऊट करायचे म्हणजे इथं लिहायचे. मग कोणते लिहायचे? राईट दॅट यू हॅव कम अक्रॉस व्हाईल रीडिंग द एक्स्ट्रॅक्ट. हे रीडिंग म्हणजे हा पॅरेग्राफ वाचताना तुम्हाला ज्या क्वालिटी दिसल्या
किंवा वाचण्यात आल्या त्या इथे लिहायच्या आहेत. मी हे समजून घेता आला पाहिजे ना हा प्रश्न नेमका काय विचार. त्यासाठी पॉईंट आउट क्वालिटी करणं म्हणजे काय हे तुम्हाला समजायला हवं. तर हे लिहून ठेवा साईडला. असे प्रश्न येणार आहेत तुमच्याकडे. मग याच्यातल्या क्वालिटीज कशा लिहायच्या आहेत? निगेटिव्ह क्वालिटी आणि पॉझिटिव्ह क्वालिटी. म्हणजे एक प्रकारच्याच नाही लिहायच्या. निगेटिव्ह कोणत्या आहे त्याच्यात आणि पॉझिटिव्ह कोणत्या, वाईट कोणत्या आणि चांगल्या कोणत्या, अशा पण लिहायच्या आपल्याला. यानंतर आहे ए फॉर गिव्ह एनी 4 सजेशन टू इम्प्रूव्ह इंग्लिश कम्युनिकेशन स्किल. हा प्रश्न काय सांगतोय? इथं पर्सनल रिस्पॉन्स आहे तुमचा. गिव्ह एनी 4 सजेशन म्हणजे काय? 4 सल्ले किंवा असे कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे तुमचं इंग्लिश कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह होईल. मग 4 विचारलेत तर नंबर टाकून आपण 1, 2, 3, 4 सजेशन देऊ शकतो. कळला पाहिजे प्रश्न ना काय विचारलेलं. त्यानंतर A5 लँग्वेज स्टडी आहे. म्हणजे याच्यात ग्रामरचा भाग विचारला जातो. पहिला काय, इथं वाक्य दिलेलं आहे, एक पॅरेग्राफमधलं असेल किंवा कुठून तरी घेतलं असेल त्याने. आपल्याला इम्पॉर्टंट काय, कंसामध्ये दिलेला पार्ट ओळखता येणं. काय पार्ट दिलं आहे? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह शोईंग प्रॉपर यूज ऑफ दोज. म्हणजे काय? चूज करायचं. चूज करणे म्हणजे निवडायचे. काय निवडायचं? करेक्ट अल्टरनेटिव्ह. करेक्ट वाक्य निवडायचे. कसलं? यूज ऑफ दोचा योग्य वापर केलेलं वाक्य निवडायचे. हे समजायला हवं तुम्हाला. ग्रामरमध्ये फारसं काही नाही. ग्रामरमध्ये 2 प्रश्न येतात. एक चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आणि दुसरे येतं आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. मग ते कसलं? ग्रामरच्या कुठल्या तरी प्रकारचे. इथं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, उद्गारवाचक वाक्याचं. इथं आहे दोचं. करेक्ट चूज करा किंवा आयडेंटिफाय करा, अर्थ एकच आहे. दिलेल्या पर्यायांमधून योग्य बरोबर वाक्य तुम्हाला निवडायचं. A6 मध्ये मॅच द फॉलोइंग वर्ड्स इन कॉलम A विथ देअर अँटोनॉम्स इन कॉलम B. आता अँटोनॉम्स म्हणजे काय? विरुद्धार्थचे शब्द. मग हे तुम्हाला कळलंच नाही तर तुम्ही जोड्या कशा लावणार यांच्या? त्यासाठी हे शब्द प्रश्नातले कळले पाहिजेत, त्यांनी काय सांगितले कर. त्यानंतर पूर्ण ग्रामरचा प्रश्न आहे B1 ॲक्टिव्हिटीमध्ये. याच्यामध्ये मी सांगितलं ग्रामरचा प्रश्न आला की आयडेंटिफाय द करेक्ट असणार आहे. आयडेंटिफाय द करेक्ट असणार आहे. इथं इनडायरेक्ट स्पीच करेक्ट निवडा. इथं पॅसिव्ह व्हॉइस करेक्ट निवडा. आयडेंटिफाय द करेक्ट नो सूनर. नो सूनरचं करेक्ट वाक्य निवडा. ग्रामरमध्ये फारसा प्रॉब्लेम नाही. इथं B2 ॲक्टिव्हिटीमध्येच थोडंसं समजून घेण्याची गरज आहे. हे म्हणतायत की स्पॉट द एरर इन द गिवन सेंटेन्स अँड रिराईट द करेक्ट सेंटेन्स. हा प्रश्न असाच्या असा असतो. काय म्हणतात ते? स्पॉट द एरर म्हणजे काय की दिलेल्या वाक्यामध्ये एरर आहे, काहीतरी चूक केलेली आहे आम्ही इन द सेंटेन्स. तुम्हाला काय करायचं आहे? रिराईट द करेक्ट सेंटेन्स. ते वाक्य करेक्ट करून लिहायचे. ती चूक आहे ती शोधा आणि ती करेक्ट करून लिहा, तर तुम्हाला 1 मार्क मिळेल. हे समजून घ्या. स्पॉट द एरर अँड करेक्ट द सेंटेन्स म्हणजे काय करायचं? चूक शोधायची. आणि हे नाही कळलं तुम्हाला, काही मुलं वाचतच नाही आहेत, म्हणतात की सर आम्हाला हे वाचल्यानंतर याचा अर्थच कळत नाही, आम्हाला इंग्रजी समजत नाही. समजत नाही म्हणूनच सांगितले की तुम्ही आधी पहा हे आणि हे समजून घ्या की इथं काय करायचं आहे. चुकीचं काहीतरी एखादा 2 मुद्दा वाक्य शब्द चुकीचा असतो, त्याचा क्रम चुकीचा असेल, तो व्यवस्थित करून लिहायचा आहे. मग ते नंतर शिकून आपण करू शकतो, पण हे कळलं पाहिजे ना काय विचारलं. प्रश्न दुसरा, याच्यात पुन्हा अशाच ॲक्टिव्हिटी सुरू होतात. इथं थोडीशी वेगळी ॲक्टिव्हिटी. कंप्लीट द वेब म्हणजे काय करायचं? इथं दिलेले हे जे वेब डायग्रॅम आहे ना ती पूर्ण करायची. कशाच्या आधारावर? इथं आतमध्ये काहीतरी लिहिलेलं असतं, त्याच्या आधारे त्याच्याशी रिलेटेड 4 गोष्टी लिहायच्या. इथं विचारलं होतं इन्फेक्शन ऑफ डिसीज
पॉसिबल थ्रू मेडिकल टुरिझम. मेडिकल टुरिझमच्या थ्रू म्हणजे मेडिकल टुरिझमच्या माध्यमातून रोग पसरण्याची पॉसिबिलिटी कोणकोणती आहे ते 4 गोष्टी त्याच्यातल्या सांगायच्या की याच्यामुळे ते इन्फेक्शन ऑफ डिसीज पॉसिबल आहे की तो थ्रू होऊ शकतो, पसरू शकतो. तर हे मला कळलं वाचल्यावरती. असं तुम्हाला समजून घ्यायचं आहे. वेब कंप्लीट करायला आली तर त्याच्यात कशा पद्धतीने क्वेश्चन सॉल्व करायचे. दुसरा आहे कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड इन द एक्स्ट्रॅक्ट. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे त्या उतार्यामध्ये काही इन्फॉर्मेशन आहेत, त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे खाली दिलेले स्टेटमेंट कंप्लीट करायचे. मग आता हे स्टेटमेंट कसे असतात, उदाहरणार्थ इथं विचारलं होतं बिल्डिंग अप द नॅचरल इम्युनिटी इज मस्ट फॉर ऑल. नॅचरल इम्युनिटी जी आपली शक्ती जी आहे, इम्युनिटी जी आहे ती मस्ट आहे, सगळ्यांसाठी गरजेचीच आहे. वाढणं, बिल्डिंग ऑफ वाढ होणे, त्याच्यामध्ये नॅचरल इम्युनिटी वाढ होणे हे सगळ्यांसाठी गरजेचं आहे. का? इथं कारण विचारलं त्याचं, आणि कारण काय लिहायचं, आपल्या मनाने लिहायचं का? नाही, उतार्यात त्याचं कारण ऑलरेडी दिलेलं आहे तिथं, ते आपल्याला इथं लिहायचं आहे. त्याच्या आधारे हे सेंटेन्स पूर्ण करायचे. अशा किती आहेत? 2 आहेत. इथं पण विचारले बिकॉज म्हणजे त्याचं कारण उतार्यात आहे. बिकॉज कारण उतार्यात आहे, तिथून पाहून लिहायचं. हे कळले पाहिजेत ना प्रश्न तुम्हाला की नेमकं काय करायला सांगितलं आहे. शोधायचे कसे, तो भाग आपण नंतर शोधूयात, एक्स्ट्रॅक्टमध्ये कसं जाऊन शोधायचं. पण तुम्हाला कळलं तर पाहिजे ना काय करायचं, नेमकं उतार्यातून काय शोधायचं की नाही शोधायचं. हे जर तुम्ही प्रश्न वाचून समजून नसेल तुमच्या लक्षात येत तर अशा सगळ्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका घ्या, त्याच्यातले सगळे प्रश्न वाचा आणि ते मराठीमध्ये साईडला लिहा की प्रश्नात काय आणि कशा पद्धतीने विचारले जातात. उदाहरणार्थ A3 ॲक्टिव्हिटी कंप्लीट द फॉलोइंग टेबल विथ द रेफरन्स टू द स्टेटमेंट मेडिकल टुरिझम इज अ मिक्स्ड ब्लेस. ह्या सेंटेन्सच्या आधारे त्याचा रेफरन्स घेऊन खालील टेबल पूर्ण करा. मेडिकल टुरिझम इज मिक्स्ड ब्लेसिंग हे डोक्यात ठेवायचं आणि त्याच्या आधारे काय पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट, निगेटिव्ह ॲस्पेक्ट. याचे चांगले घटक गोष्टी कोणत्या, निगेटिव्ह वाईट गोष्टी कोणत्या. 2-2 लिहायचे आहेत. चांगले पण 2 लिहायचे आणि वाईट 2 लिहायचे. कुठून लिहायचे आहेत, एक्स्ट्रॅक्टमध्ये आलेले असेल वरती, त्याच्या आधारे लिहा. A4मध्ये वी नीड टू promote the concept of worldwide tourism in India. State whether you agree or disagree. Agree or disagree कळला का प्रश्न? Agree or disagree, तुम्ही सहमत आहात का? हे we need to promote the concept of worldwide tourism in India. हे इंडियामधलं वर्ल्डवाईड टुरिझम वाढवण्याची गरज आहे, त्याचं ते प्रमोट करण्याची गरज आहे. ह्या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का, ॲग्री आहात का की डिसॲग्री आहेत? मग उत्तर ॲग्री म्हटले बरोबर, सहमत आहे तर त्याचं कारण लिहायला लागेल ना. विथ द स्टेटमेंट मेन्शन एनी 2 आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट करायचं म्हणजे काय करायचं, मेन्शन करायचं म्हणजे काय करायचं, एनी 2 म्हणजे काय करायचं की इथं जे वाक्य दिले आहे ते जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर ते का योग्य आहे त्याच्या संदर्भात 2 वाक्य लिहायची, आणि जर चुकीचं वाटत असेल तर त्याची 2 वाक्य लिहायची. हा प्रश्न आहे. मग तुम्हाला तो वाचल्यानंतर कळला का? ॲग्री और डिसॲग्री आहे 2 शब्द तुम्ही लिहून घेतले, त्याचा अर्थ लिहून घेतले. ॲग्री डिसॲग्री दिसल्यावर तुमच्या डोक्यात लगेच यायला पाहिजे दिलेल्या वाक्याच्या संदर्भात तुम्ही सहमत आहे की असहमत आहे, असं त्यांनी विचारलं आहे. तर मग त्या पद्धतीने आपण उत्तर लिहू शकतो, शोधू शकतो. ॲग्री म्हटलं तर ॲग्रीचे वाक्य शोधायची, डिसॲग्री म्हटलं तर डिसॲग्रीची, असहमतची वाक्य शोधायची. दोन्ही उत्तर बरोबर आहेत, दोघांनाही मार्क मिळणार आहेत. पण ॲग्री म्हटलं तुम्ही डिसॲग्रीचे उत्तर लिहिलं, डिसॲग्री म्हटलं आणि ॲग्रीचं लिहिलं तर मग चुकीचं होतं. त्यासाठी समजून घ्या प्रश्न काय दिला. पुन्हा लँग्वेज स्टडी आहे. लँग्वेज स्टडी म्हटलं की ग्रामर, आणि ग्रामर म्हटलं की चूज द सेंटेन्स किंवा आयडेंटिफाय द सेंटेन्स, ह्या 2च गोष्टी असतात. F6मध्ये आयडेंटिफाय द वर्ड फ्रॉम द पॅसेज विथ द फॉलोइंग मिनिंग.
काय अर्थ झाला याचा? आयडेंटिफाय करायचे वर्ड्स, शब्द शोधायचे. इन द पॅसेजमध्ये फॉलोइंग द मिनिंग, खाली दिलेल्या ह्या शब्दांची मिनिंग, अर्थ असलेले शब्द, वेगळे शब्द पॅरेग्राफमध्ये आहेत. मग ते कोणते आलेले आहेत पॅरेग्राफमध्ये? ते म्हणजे समानार्थी शब्द पॅरेग्राफमध्ये आहेत ह्या शब्दांचे, ते शोधायचे. पण इथं म्हटलंच नाही समानार्थी शब्द शोधा म्हणून. मग हे तुम्ही वाचल्यावरती कळतंय का तुम्हाला? नसेल कळत तर लिहून घ्या. हे असा प्रश्न म्हणजे काय? समानार्थी शब्द शोधणे. त्यानंतर आहे समरी रायटिंग. समरी लिहायची. समरी लिहिणे म्हणजे काय? आता हा प्रश्न सगळ्यांना माहिती असते समरी कशी आणि काय असते ते. तरी पण ती कशी लिहायची, अजून सोप्या पद्धतीने कशी लिहायचीचा वेळ येते तेव्हा आपण त्याच्यावर अभ्यास नंतर करतोय. प्रश्न समजतो का तुम्हाला? तो महत्त्वाचा आहे. आता हे समरी रायटिंगमध्ये काय म्हटलं जातं? राईट द समरी ऑफ द अबो एक्स्ट्रॅक्ट विथ द सुटेबल टायटल. त्याला टायटल द्या व्यवस्थित. विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट अँड हिंट्स. खाली काही हिंट्स आणि पॉईंट दिले, त्याच्या आधारे ती समरी लिहायची, त्याला टायटल द्यायचं, त्याला 3 मार्क. हे तुम्हाला समजून घ्यावं लागतं प्रश्न काय विचारला आहे. माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंग म्हणजे काय? कसा लिहिला जातो, कसा सोडवायचा? तर त्याच्यात प्रश्न असा विचारला जातो, प्रिपेअर अ माइंड मॅप ऑन द टॉपिक ह्युमन इंटरेस्ट युजिंग द आयडियाज फॉर फ्लो, डिझाईन अँड स्ट्रक्चर. हे सगळं करायचं तुम्हाला. प्रिपेअर करणे म्हणजे तयार करायचं माइंड मॅप. एक माइंड मॅप तयार करायचा कशाच्या बेसवर? ह्युमन इंटरेस्टच्या बेसवर. रीड द एक्स्ट्रॅक्ट, कंप्लीट द ॲक्टिव्हिटी. प्रश्न आपला A1 पासून सुरू होतो. रिअरेंज द फॉलोइंग इन्सिडन्स. म्हणजे काय करायचं? रिअरेंज. इथं काही इन्सिडन्स म्हणजे घटना दिलेल्या आहेत पण त्याचा क्रम योग्य नाही. मग तो रिअरेंज, पुन्हा त्याचे अरेंजमेंट करा. त्या क्रमाने हे सगळे ज्या घटना घडलेल्या त्या ह्या क्रमाने लिहा. इथं क्रम चुकवलेला आहे. ॲज पर द अक्युरन्सी इन द पोएम. आता ही ॲक्युरेटी शिकवून येणार तुम्हाला त्या एक्स्ट्रॅक्टमध्ये दिलेले आहेत हे प्रसंग. ते जसे जसे घडत गेले त्याप्रमाणे हे वाक्य लावायचे आपल्याला, म्हणजे रिअरेंज होईल. कंप्लीट द टी डायग्रॅम टू डिस्क्राईब द रिझन दॅट शूड रिझल्ट इन द सिंकिंग ऑफ द शिप. आता ही टी डायग्रॅम कंप्लीट करायची असेल तर त्याला टी डायग्रॅम किंवा वेब डायग्रॅम म्हटलं जातं. ही कंप्लीट करायची कशाच्या आधारावर? इथं काही रिझन फॉर सिकिंग इन द शिप. आता ही शिपच्या संदर्भातले म्हणून त्याच्या संदर्भात प्रश्न आहे. तुम्हाला इथं काही दिलं जाईल त्याच्या आधारे हे कंप्लीट करायचं. A3 ॲक्सेप्ट एनी रिजनेबल करेक्ट आन्सर. हे ह्या वर्षी प्रश्न चुकला होता. हे जी उत्तर शीट होतं ना आपलं A3, A4 आणि A5, तर हे तिथून प्रश्न न येता डायरेक्ट उत्तरच छापून आलेले आहे. उत्तर जेव्हा शिक्षकांना चेक करण्यासाठी देतात ना, तिथं लिहून दिलेलं असतं शिक्षकांना असं, ॲक्सेप्ट एनी रिजनेबल करेक्ट आन्सर. म्हणजे कोणते उत्तर विद्यार्थ्यांनी जे लिहिलेलं आहे ते जर रिजनेबल व्यवस्थित असेल तर ते ॲक्सेप्ट करा, असं त्याचा अर्थ आहे. मग शिक्षकांना इथं उत्तरच लिहून दिलेलं नाही आहेत. तुम्ही जसं लिहाल तसे ते उत्तराला मार्क देतील, पण तुम्ही इथं लिहित नाही, तुम्हाला कळत नाही काय करायचं ते, आणि सोडून देतात प्रश्न सोडवायचा नाही, उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा समजून घेऊन. आता हे प्रश्न हे तिन्ही चुकले होते. ह्या वर्षी जर तुम्ही 12वीला असते तर तुम्हाला हे 2 मार्क, हे 2 मार्क आणि हे 2 मार्क, 6 मार्क मिळाले असते, कारण हे सगळं उत्तरांचा पार्ट छापून आला होता प्रश्नपत्रिकेत. तर हे आपण साईडला ठेवूया, याचा विचार नाही करायचा. बीमध्ये ॲप्रिशिएशन आहे. खाली एक कविता लिहिली जाते आणि त्याचं ॲप्रिशिएशन लिहायचं. ॲप्रिशिएशन म्हणजे काय, ते कसं लिहिलं जातं, कसं लिहायचं असतं, त्याच्यात काय लिहायचं असतं, शिकून घ्या तुम्ही, म्हणजे दिलेल्या पोएमवरती तुम्हाला ते लिहिता येईल. 14 प्रश्न आहे. कंप्लीट द ॲक्टिव्हिटी ॲज पर द इन्स्ट्रक्शन गिवन बिलो. खाली दिलेल्या याच्याप्रमाणे ॲक्टिव्हिटी कंप्लीट करा. ॲटेम्प एनी वन, फक्त एकच त्याच्यातली कंप्लीट करायची. कुठल्या? ए प्रश्नामध्ये. इथं 1, 2 असे 3 दिलेले आहेत.
पहिलं काय दिलं आहे, ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेज. व्हर्च्युअल मॅसेज आहे तो कसा असतो, कसा लिहिला जातो, काय प्रकार आहे, हे जर समजून घेतलं तर कळेल. दुसरं त्याला पर्याय दिला आहे ऑर स्टेटमेंट ऑफ पर्पज. स्टेटमेंट ऑफ पर्पज काय असतं, कसं लिहायचं, काय लिहायचं त्याच्यात, हे तुम्ही आधी समजून घ्यावं लागेल. और त्याला तिसरं आहे ग्रुप डिस्कशन. आता हे माहिती आहे ग्रुप डिस्कशन काय प्रकार आहे. मग कोणत्या विषयावरती करायचं हे इथं दिले जातं, त्याच्या आधारे ग्रुप डिस्कशन करायचं. आधी तुम्ही हे तर पाहून घ्या काय काय आहे. नंतर बी अटेम्प्ट एनी वन, इथं परत एकच अटेम्प्ट करायचं आहे. कशामध्ये, इथंही पुन्हा 3 प्रश्न दिले, त्याच्यातला एक करायचा. एक पहिला दिला ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग, आणि तिसरा आहे ड्राफ्टिंग इंटरव्ह्यू क्वेश्चन. ह्या तिघांपैकी एक लिहायचं आहे. मग तुम्हाला माहिती आहे ड्राफ्टिंग इंटरव्ह्यू क्वेश्चन कसे तयार होतात, रिपोर्ट रायटिंग कशी लिहिली जाते, ईमेल रायटिंग कशी लिहिली जाते. याच्यातला सोपा पार्ट कोणता आहे लिहिण्यासारखा, तुम्हाला कोणता सोपा वाटतो, तुम्ही कोणता लिहू शकताय. मग त्याच्यातला प्रश्न वाचून त्या पद्धतीचा ईमेल लिहायचा. रिपोर्ट रायटिंग करायला सांगितलं तर त्याच्यात दिलेल्या कार्यक्रमाचं रिपोर्ट रायटिंग करायचं. हे नंतरचा भाग आहे, पण तुम्हाला ह्या 3पैकी कोणता सोपा आहे आणि तो कसा लिहिला जातो हे कळलं पाहिजे. इंटरव्ह्यू क्वेश्चनला कधी प्रश्नपत्रिकेत असे काही मुद्दे देतात, त्याच्यावर प्रश्न विचारा म्हणतात. अजून सोपं काम होतं. सपोर्ट कसा मिळाला, ट्रेनिंग कुठं घेतली, असे प्रश्न विचारा. तुमचं गोल्स काय आहेत, तुम्ही मॅसेज काय द्याल येणाऱ्या लोकांना पुढच्या. तर असे प्रश्न तुम्ही सहज तयार करू शकता ना, मुद्दे दिले तिथं. मग ते समजून घ्या. सी आहे अटेम्प्ट एनी वन फॉलोइंग द ॲक्टिव्हिटी. इथे सीमध्ये परत 3 विचारले, त्याच्यातला एक आपल्याला सॉल्व करायचं आहे. पहिला आहे स्पीच रायटिंग, दुसरा आहे कम्पेरिंग. कम्पेरिंग म्हणजे काय असतं, कसं लिहिलं जातं, काय लिहायचं असतं. एक्सपॅन्शन ऑफ आयडिया, काय करायचं याच्यात 100 ते 150 शब्दांपर्यंत लिहायचं असतं. ते काय असतं, ते कसं लिहिलं जातं, काय काय त्याच्यात लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर डी आहे ड्राफ्टिंग अ रिव्ह्यू. रिव्ह्यू करायचं आहे आपल्याला. ब्लॉग रायटिंग आहे आणि प्रिपेरिंग अँड अपील, ह्या तिघांपैकी एक करायचं. मग हे माहिती आहे का तुम्हाला, प्रिपेरिंग अँड अपील. अपील म्हणजे काय, ब्लॉग रायटिंग म्हणजे काय, मग ज्या विषयावर दिले त्याच्यावर ब्लॉग रायटिंग करायचं. ड्राफ्टिंग रिव्ह्यू लिहायचा आहे, पण कशावर लिहायचा, कधी कधी फिल्मवरती येतो, कधी कधी पुस्तकांचा रिव्ह्यू करायला सांगतात. ते पाहून तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आणि शेवटचा प्रश्न आहे 5वा नॉवेलवरती. त्याच्यामध्ये सुरुवातीचा प्रश्न हा ऑब्जेक्टिव्ह टाईप असतो, म्हणजे ह्या जोड्या लावायच्या असतात. पर्याय देतात, पर्यायांमधून एक शब्द निवडून रिकामी जागा कंप्लीट करायच्या. हे ठरलेले क्वेश्चन असेच असतात ते. बीमध्ये नॉवेल आहे टू सर्व विथ लव. याच्यावरती प्रश्न विचारले जातात, ते प्रश्न कंप्लीट करायचे. 2 प्रश्न विचारले जातात. त्यानंतर तिसरा अराउंड द वर्ल्ड इन 18 डेज. या नॉवेलवरती 2 प्रश्न विचारले जातात, त्याचे उत्तर लिहायचं. डीमध्ये द साइन ऑफ 4 ह्या नॉवेलवरती 2 प्रश्न विचारले जातात, तर ते प्रश्न सोडवा. इथं त्याला काही पॅरेग्राफ येत नाही, काय तुमचं पाठांतर इथं गरजेचं आहे नॉवेलमध्ये, ते पाठ करून त्याची माहिती लिहायची. तर आता तुम्ही आता प्रश्न कसे असतात पहा. राईट द ब्रीफ द थीम. थीम कसली लिहायची, थीम म्हणजे काय, हे जे नॉवेल आहे ना, त्या नॉवेलमध्ये नक्की काय दिले. आपण एखादा पिक्चर पाहतो, एखादी फिल्म पाहतो, आणि तो पिक्चर किंवा फिल्म पाहिल्यानंतर आपण जी स्टोरी सांगतो ना त्याची शॉर्टकटमध्ये एखाद्याला, तर ती स्टोरी म्हणजे थीम झाली. तर ह्या नॉवेलची थीम तुम्हाला लिहायची. असा प्रश्न ह्या तिघांपैकी कुठल्या तरी नॉवेलवरती असणारच आहे. तुम्हाला ह्या तिघांच्याही थीम माहिती असल्या पाहिजे. डिस्क्राईब द सिग्निफिकन्स ऑफ, त्याच्यातले काही कॅरेक्टर आहेत त्या नॉवेलमधले, त्या लोकांचे सिग्निफिकन्स कॅरेक्टर आपल्याला मांडायचं असतं.
येऊन जातं बऱ्याच वेळेला. डिस्क्राईब द, आता इथं ह्या व्यक्तीचं विचारलेलं आहे. गिव द कॅरेक्टर स्केच म्हणजे तेच आहे, त्या व्यक्तीचं कॅरेक्टर आपल्याला सांगायचं आहे. मग तुम्ही हे 3 नॉवेल आहेत ना, ते एकदा मराठीतून वाचून काढा, समजून घ्या. त्याच्यातलं कोणकोणते कॅरेक्टर आहेत, त्या कॅरेक्टरचे स्पेसिफिकेशन काय आहेत ते लिहून काढले, पाठ केले, तर तुम्हाला ही उत्तरं लिहिता येते. तर अशा प्रकारची एकंदरीत आपली प्रश्नपत्रिका असते. त्याच्यामधले प्रश्न वाचल्यावरती तुम्हाला किती कळले, किती समजले, त्याच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही उत्तरं लिहू शकाल. मी एकदा सगळी प्रश्नपत्रिका पाहिली, सगळे प्रश्न पाहिले, वाचल्यावरती मला कळलं की काय करायचं आहे मला. ते कसं करायचं, कसे उत्तर लिहायचे हे आपण नेक्स्ट व्हिडिओपासून सुरू करणार आहोत. तर याच्यातले जे प्रश्न वाचले, त्याच्यातले जे शब्द तुम्हाला अवघड वाटलेत किंवा समजले नाही, त्याचा अर्थ माहीत नाही, ते अर्थ आणि शब्द लिहून घ्या. किंवा पूर्ण प्रश्नाच्या बाजूला जर तुम्ही मराठीत लिहून ठेवलं की त्याचा अर्थ काय होतो तरी तुम्हाला चालणार आहे. तर अशा प्रकारे इंग्रजी विषयाची एक वेगळ्या पद्धतीने आपण सुरुवात करू शकतो आणि त्याचा फायदा तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये नक्कीच होईल. प्रश्न वाचून समजून घेऊन तो लिहिण्याचा प्रयत्न करता येईल. तर मित्रांनो, पहिलं काम हे करा. यानंतर डिटेलमध्ये आपण एक एक त्याच्यातलं घटक अभ्यासात जाऊया. चला, याच्या व्यतिरिक्त अजून तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील ते देखील कमेंटमध्ये विचारा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला त्याच्या संदर्भात माहिती